आज केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। या निवडणुका 10 जूनला होत आहेत। जेव्हा ही बातमी सगळीकडे पसरली तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक भागातून आम्हाला फोन्स आले आणि त्यांनी सांगितलं की या निवडणुका ज्या आहेत कमीत कमी 15 दिवसांसाठी का होईना पुढे ढकलल्या पाहिजे। याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं आता सध्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्य कर्मचारी ही मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत, शिक्षक व्यस्त आहेत आणि ते 20 मे रोजी यातनं मुक्त होणारे आणि अनेक ज्यांचे शिक्षक आणि कर्मचारी आहेत त्यांचे रिझर्वेशन 20 मेच्या नंतरचे आहेत। त्यामुळे ते जे परत येणार आहेत ते 12-13 जूनच्या नंतर परत येणार आहे आणि मी 10 जूनवरती जर निवडणुका घेतल्या तर त्याचा मतदानावरती विपरीत परिणाम होऊ शकतो। यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला मागणी करतोय की ही निवडणूक जी आहे कमीत कमी 15 दिवसांसाठी का होईना पुढे ढकलण्यात यावी। या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं ही सगळ्या महायुतीच्या वतीनं हे निवडणूक लढवली जाणार आहे आणि महायुती ह्या चारहीच्या चारही जागा जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे। याचं कारण असं आहे की यापूर्वी शिवसेना भाजप सरकारच्या काळामध्ये हे देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये विनाअनुदानित शाळांचा जो प्रश्न होता तो प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा 20% अनुदानावरती त्या शाळा आणण्याचा जो निर्णय आहे तो देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये घेण्यात आला होता आणि तोच निर्णय आता पुन्हा लागू होतो आहे। शिक्षकांचे प्रश्न असतील, शिक्षक सेवकांचे प्रश्न असतील, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवरती ही आत्ताचं जे सुद्धा सरकार आहे ते अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक आहे। पहिल्यांदा यापूर्वी 7वा वेतन आयोग लागू असताना शिक्षकांना प्रत्येक वेळी इतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला की तो 2-3 वर्षांनी शिक्षकांना लागू व्हायचा, पण पहिल्यांदा असं झालं आहे की इतर राज्य कर्मचाऱ्यांच्या सोबत शिक्षकांना सुद्धा हा 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये आणि पदवीधरांमध्ये या सगळ्याच गोष्टीमध्ये आमच्याशी सकारात्मक आहे आणि त्यामुळे या चारीची चारी जागा महायुती जिंकणार आहे। माननीय शरद पवार साहेबांनी आपलं वक्तव्य देताना काल असं म्हणालेत की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी विचारधारा आहे, नेहरू आणि गांधींची विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी ती विचारधारा व्यक्त करून एक प्रकारे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत दिल्याचं दिसतंय। माझा प्रश्न शिल्लक सेनाच्या उभाटा गटाला आहे की ते कधी काँग्रेसमध्ये सामील होणार आहे, त्यांची विचारधारा कुठली आहे? त्यांनी हिंदुत्ववाद तर सोडलेलाच आहे, तर आता ते काँग्रेसमध्ये कधी सहभागी होणार आहेत हा त्यांना माझा प्रश्न आहे।